नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। तर दुधीची वरची साल काढून घेतलेली आहे आणि थोडासा तुकडा आपण चाखून बघणार आहोत कडू आहे की नाही। कडू असेल तर बनवायचा नाही, पण दुधी माझा गोड आहे। तर इथे कापून घेतलेला आहे। हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि कांदा टोमॅटो घेतलेला आहे। तर मस्त आपल्याला असा दुधी भोपळा बनवायचा आहे। पावसाळ्यात वेलीवरच्या भाज्या खाणं खूप गरजेचं आहे, म्हणून आज मी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे। तर कांदा आणि टोमॅटो एकत्रच टाकून दिलेला आहे। चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये। तर बऱ्यापैकी परतून झालेला आहे कांदा आणि टोमॅटो। त्यात हळद टाकून घेऊया। हळद टाकल्याच्या नंतर धने पावडर टाकून घेऊया आणि मसाला टाकून दिलेला आहे, गरम मसाला आणि मसाला। चांगलं आपलं अर्धा मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे बारीक गॅस करून। हरभरा डाळ टाकून दिलेली आहे, ती पण चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता लगेचच आपण दुधी भोपळा टाकून देऊया। चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा। पुन्हा एकदा चांगलं हलवून घेऊया। आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, अर्धा ग्लासच पाणी टाकून देणार आहे, जेणेकरून आपला भोपळा आणि डाळ चांगली शिजेल। झाकण ठेवून देऊया 5 मिनिट बारीक गॅस करून। अशा प्रकारे आपला भोपळा तयार झालेला आहे, खूपच मस्त। डाळ पण शिजली आणि भोपळा पण मऊ झालेला आहे। आता सर्व करून घेऊया आपण। अशा प्रकारे आपला दुधी भोपळा तयार झालेला आहे, खूप मस्त झालेला आहे। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।